हाय, तर मी आज जरा लवकर उठले आहे कारण माझ्या हस्बंडला जायचं आहे शेतामध्ये आणि मला त्यांच्यासाठी टिफिन बनवायचा आहे. मी सगळ्यात अगोदर आवळीचा ज्यूस बनवला आणि ती पिला आणि लगेच माझ्या मोठ्या मुलीला ट्युशनला उठवण्यासाठी जात आहे. तर हे पहा, मोठी मुलगी आणखी झोपेतच आहे, उठून बसली आहे छोटी एंजल. जिला कुठेही जायचं नाही आणि मोठ्या मुलीला ट्युशनला जायचं आहे तर ती झोपेतच आहे. हे रोजचंही असंच आहे, छोटी एंजल काही काम नसताना उठून बसते. मी आज टिफिनसाठी बनवणार आहे लसूण मेथी. माझा लसूण मेथी आणि बीटचा पराठा रेडी आहे, जो की खूप हेल्दी असतो. तर मग निघाले आहेत माझे हस्बंड शेताकडे. ते शेताकडे गेले की मी लगेच एंजलला गॅलरीमध्ये घेऊन बसले आणि पराठा खाऊ घालण्यासाठी ट्राय करत होते. पण हे बघा, एंजलला तो पराठा खायचा नाही, तो तिला तिच्या हाताने खायचा आहे आणि ती रडत आहे. आता मी तिच्या हातामध्ये पराठा खाण्यासाठी देऊन टाकला आहे. तर पहा, ती किती खुश आहे. आता ती तिच्या हाताने एक एक बाईट तोडून खात आहे. तिचा तो पराठ्याचा बाईट पहा आणि तिची स्पीड पण पहा. या स्पीडने जर एवढा बाईट तिने खाल्ला तर तिला पूर्ण दिवस लागेल तेवढा पराठा संपवायला. अधूनमधून ती खाली पण वाकून पाहते. खाली आमच्या किरायदार काकू राहतात, ती त्यांना बोलत आहे आणि त्यांच्या दादाला दादा दादा म्हणते ती. तिचं पराठा खाणं पण चालूच आहे. ती रोज अशीच गॅलरीत बसते, खाली वाकून पाहते आणि खालच्या सगळ्यांना बोलते आणि हसते. पहा कशी वाकून पाहत आहे ती. ही आहे माझी मोठी मुलगी खुशी, जी की ट्युशनला आली आहे आणि स्कूलला सुट्टी असल्यामुळे टी व्ही पाहत आहे. ती टी व्हीवर पाहत आहे तारक मेहता, जो की आमच्या फॅमिलीचा खूप फेवरेट शो आहे. आणि ही आहे एंजल. तर आपण पाहूया ती टी व्हीवर काय पाहत आहे. तिची दीदी उठून गेली की तिने जागा धरली आहे. तर ती टी व्हीवर पाहत आहे.